नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात. बऱ्याच वेळेला आपण किचन टिप्सही दाखवत असतो, कारण प्रत्येक स्त्री ही सुगृहिणी असते, सुगृहिणी आणि सुगरण सुद्धा असते. प्रत्येक स्त्री तर म्हणून म्हटलं की जरा गप्पा माराव्यात तुमच्याबरोबर. तर आज काहीतरी गंमत आधी दाखवणार आहे, नंतर एका विषयावर बोलायची पण इच्छा आहे. तर ही नवीन साडी 300च्या आतली ही साडी विथ ब्लाउज शिवून आलेला आहे. मग तो जो ब्लाउज शिवून आलेला आहे तो बघा कसा शिवलेला आहे. सिंपलच आहे, एकदम सिंपल आहे, फक्त त्याचा गळा छोटा आहे. मग म्हटलं की चला आज साडी तुम्हाला दाखवायची आहे. तर गळ्यातलं तुम्ही हे बघितलेलं आहे, हे कानातलं बघितलेलं आहे, आणि काल एका कार्यक्रमाला गेले होते, हे बांगड्या घालून आलेली आहे, लग्नाला जायचं आहे. तर म्हणून मग ह्या बांगड्या भरायची आमच्याकडे पद्धत आहे. आमच्याकडे लग्नाला जेव्हा बोलवतात त्यावेळेला म्हणतात आधी बांगड्या भरायला या. म्हणजे भलेही ते सकाळी जेवायला बोलवणार नाहीत मुहूर्त मेळच्या वेळेला, पण बांगड्या भरायला या असं जरूर म्हणतात. आणि बायकांना बांगड्या भरणं हे मला तर फार आवडतं. ह्या रंगाच्या बांगड्या मला भरायला खूप आवडतात. आणि मी पुढे त्यांचं लग्न होऊन त्यांच्या घरातलं सत्यनारायण पूजा त्यांच्या घरातली होईपर्यंत ह्या मी बांगड्या ठेवते. मला आवडतात, खूप सुंदर दिसतात आणि स्वतःला एक चांगला फील येतो. त्यामुळे मी एकदम डझनभर त्यांच्याकडनं बांगड्या घेतल्या. आणि तुम्हाला मी सांगते की जवळजवळ 1 डझन बांगड्या म्हणजे जवळजवळ 100 रुपये होतात. तर कौतुकाने आपण त्या घातल्या पाहिजेत. खूप जणी बायका काय करतात, ह्या बांगड्या ज्या असतात ना त्या बांधून देतात. नाही आम्ही घरी गेल्यावर घालू, किंवा आम्ही घालत नाही. मग घेता कशाला ना. मग 6च बांगड्या घेतील. 6 बांगड्या म्हटल्या तरी 50 रुपये झालेच की हो. तर मग कशाला घ्यायचे ना. तर नाही, बांगड्या घाला. घरातल्यांना सुद्धा त्यांना छान वाटतं. हात त्यांच्या घरातनं बांगड्या भरून बायका गेलेलं हे फिलिंग त्यांना खूप छान असतं. आणि दुसरी गोष्ट, आमच्याकडे आम्ही नवरा असू दे किंवा नवरा नसू दे, म्हणजे वर गेलेला असला तरी सुद्धा हिरव्या बांगड्या आमच्या ह्या भागामध्ये, आमच्या या प्रदेशामध्ये. मग तुम्ही म्हणाल कुठलं गाव? मेरा भारत महान. तर हिरव्या बांगड्या आनंदाने घालून घेणाऱ्या पण घेतात आणि भरणाऱ्या सुद्धा भरतात. कोणीही बघत नाही की तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे किंवा नाही, यऊ किंवा त्यो. तुम्ही समोर बसला की तुम्हाला बांगड्या हिरव्या घालणार. आणि जरी माहित असलं की समोरच्या बाईचा नवरा आता जगात नाहीये, पण तिला जर का हिरव्या बांगड्या घालायच्या असतील तर ती आनंदाने घालू शकते. अगदी जाताना तिला तिथून निघताना, कारण की बांगड्या भरल्या की लगेच हळदीकुंकू लावतात. तिला आनंदाने आमच्या इथं, आमच्या ह्या भागात हळदीकुंकू लावतातच. त्यामुळे हळदीकुंकू लावतात. ओटी काय असले तर ओटीचं पाकिटही देतात, वस्तू काय असेल तर ती वस्तूही देतात, गिफ्टही देतात. आमच्याकडे हा भेदभाव नाही. त्यामुळे मी नेहमी म्हणत असते की मेरा भारत महान, मेरा भारत महान. तुम्ही म्हणता गाव कुठलं? मी गाव अजिबात सांगत नाही, कारण की मला मेरा भारत महान जेव्हा मी म्हणते तेव्हा मला खूप आनंद वाटतो. आणि तुम्ही जेव्हा ते वाचता तेव्हा तुम्हालाही आनंद वाटतो. हे बघा, आपण पृथ्वीवर राहतो, आपलं हे विश्वची माझे घर आहे, प्रश्नच नाही. माझ्या हातात आहे पिन, आणि ही पिन मला इथे लावायची आहे, कारण की हे जरा सैल झालेलं आहे, तर आधी लावून टाकते. हे बघा, सैल झाल्यामुळे काय होतं, मग ते मागणं वर उचललं जातं, हे असं वर उचललं जातं. तर मग आता इथे एक पहिलं पिन लावते, नाही तर पिन हातात घेऊन मी हिंडायला लागली आहे आणि पटकन कुठेतरी डोळ्यात वगैरे जायची. माझ्या नाही तर इथं काका बसलेले आहेत, काकांच्या डोळ्यात जायची कुठं, कारण मी असं चालू. चला बघा किती छान मस्त बसला ब्लाऊज. एक पिन लावली एवढीशी तर. आणि बघा, हे आमच्या मावशींचं कौशल्य असतं. वेगवेगळ्या स्टाईलच्या त्या ब्लाऊज शिवतात. साडी आणि ब्लाऊज दोन्ही मिळून मला 500ला पडलेलं आहे. ठीक आहे. आणि हे फूल मला आता इथेच मिळालं, तर म्हणून मी हे फूल घातलेलं आहे. मला हे मॅचिंग वाटलं. आणि बांगड्या तर मी तुम्हाला दाखवल्याच. तर आणि एक मला तुम्हाला सांगायचं आहे, आजचा व्हिडिओ आपला खूप मोठा होणार आहे बरं का. बायकी गप्पा. मग तुमच्यातल्या कोणतरी म्हणेल वायफळ गप्पा करता, बडबडच फार करता, विषयावर लवकर येत नाही. हो, आम्ही येत नाही, तुम्हाला विषयावर लवकर मी येत नाही. आपल्या या बायकी गप्पा असतात आणि त्या तुम्हाला आवडतात. तर आज मगाशी गेले होते दुकानात, मला हा पुडा आवडला उदबत्तीचा.
काहीतरी यमन यमन असं लिहिलेलं आहे. काय वास आहे हो. हा 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 हा. आता बाहेर पण लावलेली आहे, खूप सुंदर वास आहे. तर मला उदबत्ती लावायला खूप आवडते, खूप आवडते. आणि अलीकडे तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे संध्याकाळी आमच्यात हे सुद्धा रामरक्षा म्हणून एक उदबत्ती रोज लावतात. आणि हे असा संगतीचा परिणाम, हे सारखं पडायला लागले, काढून ठेवते. तर संगतीचा परिणाम आहे, त्यांना सुद्धा आवडतो. तर म्हणून मी हल्ली घरातल्या उदबत्त्या मी लावत नाही. तुम्हाला माहिती आहे मी रोज देवळात जाते, तर जाताना सकाळ संध्याकाळ उदबत्त्या घेऊन जाते आणि तिथे मी उदबत्ती लावून येते. मग तुम्ही म्हणाल उदबत्ती लावावी न लावावी, 1000 गोष्टी तुम्ही मला सांगाल, मी काय ऐकत नाही. आम्ही ऐकत नसतो, कारण की आम्हाला जे आवडतं ते आम्ही करतो. आम्ही सकारात्मक ऊर्जा पसरवतो, सुगंध पसरतो उदबत्तीचा. उदबत्ती स्वतः जळते पण सुगंध पसरवते. तर तसं आपलं जीवन असलं पाहिजे. स्वतः जळा परंतु सगळ्यांना सुवास द्या, पॉझिटिव्हिटी द्या. तर आणखीन एक तुम्हाला सांगायचं होतं की मी आता हा कढीपत्ता काढून ठेवलेला आहे. आणि आता हा कढीपत्ता काढून 3-4 दिवस झालेले आहेत. मी असे पानं काढून ठेवलेली आहेत आणि ही मी आता प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवणार आहे, बाहेरच ठेवणार आहे. आणि मला जेव्हा हवं तेव्हा मी हे वापरू शकते. तर कढीपत्ता कसा टिकवावा, तर ही टिकवण्याची मला एक चांगली वेगळी पद्धत वाटली. तर म्हणून हेही दाखवलं की कढीपत्ता कसा टिकवावा. तर ह्याही गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आता आणखी खूपच म्हणजे खूपच महत्वाची गोष्ट मी तुमच्याशी बोलणार आहे. कदाचित हा व्हिडिओ आपला खूप उशिरा सुद्धा यायची शक्यता आहे, कारण मी कधीही आजच्या दिवसाचं लगेच नाही, हा 6 महिन्यांनी सुद्धा व्हिडिओ माझा येऊ शकतो, काही प्रश्न नाही. कारण कसं असतं की आता समजा मध्येच कुठला सण आला की मग इतर सगळे जे व्हिडिओ मी अपलोड करून ठेवलेले असतात, लावून पण ठेवलेले असतात, मग लावलेल्याची डेट बदलावी लागते. असे तर माझे 6-6 महिन्याच्या डेट बदलावे लागतात. 6-6 महिने आधी तयार करून ठेवलेले व्हिडिओ ते सुद्धा अजूनही माझे मोबाईलमध्येच आहेत. पण मोबाईलमध्ये किती दिवस ठेवायचे म्हणून मी अपलोड करून ठेवलेले असतात चॅनलवरती आणि पब्लिश मात्र नंतर करत असते. तर असे बरेच सारे व्हिडिओ माझे असतात की तुम्हाला मी बऱ्याच वेळेला म्हणत असते, अरे पाऊस पडतोय, पाऊस पडतोय, आणि पाऊस दाखवत असते तुमच्याकडे भरभरून ऊन पडलेलं असतं. तुम्ही म्हणता हो मॅडम कुठला पाऊस. तर अशी गंमत असते. त्यामुळे अगदी तारखेनुसार वगैरे काही नाही, आज कुठली तारीख आहे, येऊ आहे तेव्हा आहे असलं माझं काही नसतं. हा व्हिडिओ कदाचित 6 महिन्यांनी पडेल, कदाचित उद्या पडेल. तुम्हाला बघायला मजा येते की नाही हा तुमचा प्रश्न आहे. एक लक्षात घ्या, पूर्वीचे जे फिल्म्स होत्या, तर म्हणजे मी लहान असताना आम्ही तरुण व्हायला लागलो होतो त्यावेळेला आम्ही जे काही हिरो बघितलेले आहेत, म्हणजे त्यावेळेला धर्मेंद्र होता, शम्मी कपूर, विनोद खन्ना, पुन्हा अमिताभ बच्चन वगैरे ह्या सगळ्यांचे आम्ही पिक्चर त्यावेळेला बघितलेले. तर आजही बघितले तरी तेवढेच ते आनंद देतात. तर त्यामुळे मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की कधीही ही व्हिडिओ बघा तुम्ही, पण तारखेनुसार मी काही टाकत नसते आणि तुम्ही माझ्याकडनं तशी अपेक्षा पण करू नका. टाकलाय की त्या दिवशीचा तो व्हिडिओ बघायचा. मग त्याच्यात मी आधीचही काही बोललेले असते, कदाचित गणपतीचा व्हिडिओ आत्ता पडू शकतो, काही होऊ शकतं, तो काय प्रश्न. जरा केसांना चाप जरा वेगळ्या प्रकारचा लावला, असा जरा बाहेर गेले होते ना, मग जरा असा चाप लावला, कारण की ते असं फारच केस सोडल्यासारखं वाटायला लागलं. तर ठीक आहे, मला एक तुम्हाला ह्या विषयावर बोलायचं होतं की सासू सुनेचं नातं किती छान असू शकतो. तर तुम्ही म्हणाल सासू सुनेचं नातं कसं छान असू शकेल. होय, तुम्हाला गंमत सांगते माझ्या एका मैत्रिणीचंच. तर तिची सुनेचं नाव पण ठेवूया, काय ठेवूया बरं आपण, सुनेचं नाव मानसी ठेवूया काय, मानसी, हां मानसी ठेवूया. तर ही मला आज भेटली होती बरं का गार्डनमध्ये हो सकाळी. तर म्हटलं काय मानसी हल्ली तू दिसत नाहीस, आली नाहीस गार्डनमध्ये या आठवड्याभरात. तर मानसी काय मला म्हणाली, नाही मी हल्ली नसते ना इथं, मी पुण्यात असते. तर म्हटलं का, पुण्याला शिफ्ट होणार वाटतं नवऱ्याकडे. आता हे बघा तिचा नवरा असतो पुण्यामध्ये, तर आणि तिची मुलगी पण असते पुण्यामध्ये. तर मी आपलं सहज म्हटलं की का, पण ती इथे जॉब करते, म्हणजे स्वतःच तिचं एक हे आहे, शॉप आहे, मस्त छान आहे, मोठं बुटीक. तर मग म्हटलं म्हणून ती इथं असते, सासूबाई वगैरे सगळं म्हणजे जॉईंट फॅमिली आहे ती.
तर मी आपलं सहज म्हटलं की काय आता नवऱ्याकडे जाणार काय, कारण नवरा आणि मुलगी मेट्रो सिटीमध्ये गेलेली आहेत ना तिचे. तर तिचं उत्तर माहिती आहे का तुम्हाला? नाही. मी म्हटलं का? मी नाही जाणार. म्हटलं अगं गेली होतीस ना परवा. तर म्हटली नाही, मी आईला सोडून जाऊ शकत नाही. मग मला काय कळेना, मला वाटलं तिची आई. तर म्हटलं काय झालं तुझ्या आईला? ती म्हटली नाही, सासूबाई. मी म्हटलं काय झालं तुझ्या सासूबाईना? मस्त आहेत की, छान आहेत की तुझ्या सासूबाई. तिची सासूबाई माझी मैत्रीणच. छान आहेत की तुझ्या सासूबाई, त्यांना काय? पण मी त्यांना सोडून जाऊ शकत नाही. मी म्हटलं का? तर म्हणली नाही, त्यांनी आमच्या बरोबर आल्या तिकडे, आम्ही त्यांना सांगतोय, तुम्ही सांगा ना त्यांना आमच्या बरोबर यायला. मी म्हटलं तुझी सासू कशाला येईल का? तुझी सासू एक मोस्ट बिझी वुमन आहे. आणि आज तुम्हाला माहिती नाही तर 75व्या वर्षी सुद्धा तिची सासू बिझनेस वुमन आहे, बिझनेस वुमन. तर मी म्हटलं अगं ती इथल्या मैत्रिणी आहे तिच्या, तिचं आयुष्य तुझ्या सासूचं इथं गेलंय, ती कशाला तुझ्याबरोबर येईल? मी त्यांना सोडून जाऊ शकत नाही, त्यांना एकटं कसं ठेवायचं? मी म्हटलं अगं त्या एकट्या नाही, त्यांच्याकडे इतका प्रचंड त्यांचा मैत्रिणी आहेत ना त्यांना, की त्या एकट्या नाही आहेत ग. उलट म्हटलं तुमचं घर सेंटर प्लेस आहे, सकाळी कोणतरी येत असतं, दुपारी येत असतं, संध्याकाळी येत असतं. आणि म्हटलं कामाला सारख्या मावश्या येत असतात, सगळं आहेच की. आणि पुन्हा त्यांचं ऑफिस आहे, त्या स्वतः ऑफिस सांभाळतात, त्यामुळे त्यांच्या ऑफिसमध्ये कोणतरी सारखं येत असतं. त्या कुठे एकट्या? मी त्यांना सोडू शकत नाही. आमची मानसी म्हणजे आता गळा 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 सुरू झालं बाई मानसीचं. तर मी म्हटलं अगं मानसी काय हे डोळ्यात पाणी आणलीस की सासूसाठी? आटली सून मी पहिल्यांदाच बघितली. नाही मानसी काय आमची जायला तयार नाही बरं का. आता काय करावं? तर आणि वर म्हणते सासूबाईंना तुम्ही सांगा ना आमच्या बरोबर. काय करायची, अशी गंमत, अशी सासू अशी सून मी कधीही बघितलेली नाही. नवरा राहू दे म्हणली तिथंच, नवरा आणि मुलगी राहतात, राहू देत, मी सासूला सोडणार नाही. आता हे बोलताना माझ्या डोळ्यात पाणी यायची पाळी आली. आणि मग मी हे तिला तिच्या सासूला सांगितलं फोन करून बरं का. मग अशी सांगितलं की असं असं झालं हो, तुमच्या सुनबाई भेटल्या होत्या आणि म्हटलं असं असं झालं. सासू म्हणते तुम्ही तिला तयार करा हो तिकडे जाऊन राहायला, मी इकडे राहू शकते. आणि गंमत माहितीये का की ह्या ज्या सासूबाई आहेत ना त्यांना असं आपल्या मुलांनी सुनेनी पुढे जावं, प्रगती करावं, त्यांचं विश्व उभं राहावं हे त्यांना फार आवड. कारण त्या अजूनही त्यांच्या या वयामध्ये सुद्धा त्या स्वतः अजूनही प्रगती करतायत किंवा त्या अशा बिझी आहेत. तर त्यामुळे त्यांना घरातली सून नको आहे किंवा घरेलू सून. आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की नाही सुनेनं तिथं जाऊन पुन्हा असं काहीतरी वेगळं करावं. आणि नात तर आपली वेगळं काहीतरी करायलाच लागलेली आहे, त्यासाठी सुनेनी मेट्रो सिटीमध्ये जावं, तिला खूप स्कोप आहे असं आणि ह्या सासूबाईंना वाटते. पण तुम्हाला सांगते सासूबाई म्हणायला लागले जा म्हणून, सून म्हणते मी तुम्हाला सोडून जाणार नाही म्हणून. आता कसा ह्याच्यातनं मार्ग काढायचा? या येऊ शकताय तुम्ही. आता हे त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा हे काय आम्हाला कळेना झालंय. आम्ही म्हणतोय सुनेला जा बाई जा, आम्ही आहोत सगळ्या जणी, पण तिचं ते डोळ्यातलं पाणी बघून आम्हाला काही समजेना. आणि सासूबाई तर जाणं शक्य नाहीये कारण की रमत नाही हो. ह्या गावामध्ये त्यांना इतकी सवय झालीये आणि त्या खूप बिझी आहेत, स्वतःची तब्येत सांभाळू आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या ह्या भागातली सगळी घरं अशी बैठी आहेत, त्यामुळे म्हणजे रो हाऊसेस म्हणा कसंही म्हणा, म्हणजे घराच्या समोरच मेडिकल असेल, घराच्या एका बाजूला हॉस्पिटल असेल, घराच्या या बाजूला देऊळ असेल, घरा समोरून रोजच्या दिवसाला 2-2, 3-3 वेळा भाजीवाला येत असतो. तर इतक्या सुखसोयींनी युक्त म्हणजे आपल्याला आपण म्हणतो ना की विशिष्ट वय झालं की असंच घर पाहिजे, म्हणजे आपल्याला बाहेर जायला काही नको, सगळं म्हणजे ऑनलाईन कसं असतं तसं हे ऑनलाईन झालं. एक हाक मारली की जरासं माझं डोकं दुखायला लागलंय गोळी द्या पाठवा, असा हाक मारली की समोरचा मुलगा येऊन गोळी देऊ शकतो. इतकं विदिन रीच आहे आमच्या या सगळ्या एरियामध्ये. तर त्यामुळे हे असं घर सोडून जायला त्या तयार नाहीत. आणि बरोबरच आहे, हे घर इतकं सुखसोयींनी युक्त आहे, तिथं गेल्यावर की त्या पूर्ण परावलंबी होणार ना.
जरी कुटुंबात राहिल्या तरी परावलंबी प्रत्येक गोष्टीसाठी. तर अशी ही सगळी गंमत आहे. त्यामुळे वृद्ध व्यक्तींना किंवा वय झाल्यावरती आपलं घर सोडू वाटत नाही, आपलं गाव सोडू वाटत नाही, कारण की ते खूप असं सोयी असतात, सुखसोयी असतात तिथे. आणि मुलांच्याकडे गेल्यावरती त्यांच्यावर ती अवलंबून राहावं लागतं ना. आणि मग त्यांनी बाहेर नेलं तर बाहेर जायचं, आणि मुळात तिथं सून सगळं करत असते, मग काय करावं लागते, सासूला वेळ तर जायला नको. तर अशी ही सगळी गमती जमती आहे. अशी सासू सुनांची जोडी, अशा आमच्या खूप साऱ्या, आमच्या गावात तरी अशा सासू सुनांच्या जोड्या पुष्कळ आहेत. तर अशा जर का सासू सुनांच्या जोड्या असतील, मलाही आता भरून यायला लागलं, कारण की आमची जोडी तशीच आहे. कारण माझी सून मला भेटून गेली की मला असं माझ्या काळजाचा तुकडा चाललाय असं वाटत असतं. अशी मजा आहे ती सगळी, भेटून गेल्यासारखं असा आनंद होत असतो. तर असंच आहे. कदाचित आमच्या गावचा पाण्याचा तो प्रॉब्लेम आहे की इकडे सासू सुना खूप छान राहतात, तर प्रॉब्लेमच म्हणूया आपण. तर अशी ही गंमत ही तुमच्याशी शेअर करायची होती. तर चला, आज एवढंच.